तर आपण आता चाललो शिवसरांच्या भेटीला. ग्रामस्थ आहेत, उपोषणकर्ते आहेत, धनंजय हनुमंत सूर्यवंशी. तर गावातला सरपंचाचा ग्रामसेवकाचा मनमानी कारभार आहे, त्याच्या विरोध आवाज उठवण्यासाठी आपण शिवसरांना भेटायला चाललोय. गेले 2 दिवस झालं उपोषण करतायत, त्यांची तब्येत बिघडली आहे. काय करते प्रशासन, काय करतायत शिव, हा महत्वाचा मुद्दा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. तर या गैरकारभाराच्या विरोधामध्ये, मनमानीच्या विरोधामध्ये आपण प्रशासनाला जाग करण्यासाठी जात आहोत आणि कुठेतरी उपोषणकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण सिओनकडे जातो. तर काय करते प्रशासन, काय करते, झोपले की काय, असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. कारण अजूनपर्यंत उपोषणकर्त्याला कोणी भेटलेलं नाहीये. उद्या चालून त्या उपोषणकर्त्याला, आंदोलनकर्त्याला काही झालं, त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदार आहे, कोण जबाबदार आहे. तर इकडे चला. तर प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन आंदोलनकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर आंदोलनकर्त्याच्या, जनतेच्या भावना तीव्र आहेत. उद्या चालून त्यांनी कायदा हातात घेतला तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील. तर मनमानी कारभार नहीं चलेगा, नहीं चलेगा. मनमानी कारभार नहीं चलेगा. भ्रष्टाचार, गैरव्यवहार नहीं चलेगा. भ्रष्टाचार, गैरव्यवहार नहीं चलेगा. मनमानी कारभार नहीं चलेगा. मनमानी कारभार नहीं चलेगा. मनमानी कारभार नहीं चलेगा. भ्रष्टाचार, गैरव्यवहार नहीं चलेगा. भ्रष्टाचार, गैरव्यवहार नहीं चलेगा. कुलकर्णी साहेब बोलू ते द्या ना. खाता विषय शौचालय, जिल्हा परिषद शाळेचं शौचालय काढले पाहिजे मनमानी करून, त्याचं एस्टिमेट नाही, यांच्याकडे आदेशपत्र नाही, त्याच्यामुळे उपोषणाला बसलो. जिल्हा परिषदच्या उपोषण चालू आहे, प्रशासनाची काही दखल नाही. हे सरळ ते दिले ना, आरोप करतायत. आपल्याकडे 7 तारखेला एक दिलं होतं, संगणमत आहे, त्याची पण काही पाठपुरावा नाही. 22 तारखेला दिलं होतं, उपोषणाला बसणार आहोत. मग ती करूनच तुम्हाला येते ना पत्र. कुणाला भेटायचं पटकन हे करा बरं. 7 तारखेपासून दखल नाही घेतली आणखी. लातूर तालुका मौजे शिव गाव शिव. काय सांगायचं कुणाला सांगा बरं का. आज तुम्हाला मुदत आहे, उद्यापासून हो का इथं आम्ही बसणार.